नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर धान्याला किती स्वच्छ केलं तरी त्याला कीड लागूनच जातात। त्यासाठी काहीतरी उपाय करायला हवा म्हणून मी त्यावर एक आज व्हिडिओ बनवलेला आहे। तर मी ते तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। तर मी इथे बेडशीट टाकून घेतली, त्यावर मी हे तांदूळ टाकून घेते। त्यानंतर मी त्याला लावणार आहे बोरिक पावडर। तर ते मी अर्ध टाकून घेणार आहे। मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तर मी तांदूळवर आता टाकून घेते। असं थोडं थोडं करून सगळीकडे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। जास्त नाही टाकायचं, जास्त टाकल्याने तांदूळची किंवा कोणत्याही धान्याची चव बदलून जाते, चवीमध्ये थोडा फरक पडून जातो, म्हणून थोडंच टाकायचं। नंतर मी घेतलेले आहेत लवंग। तर मी हे 20 ग्रॅम लवंग घेतलेले आहेत। लवंगच्या वासानेही कीड लागत नाही। लवंगही व्यवस्थित पसरवून टाकून द्यायची। तर आता घेतला आहे कडुलिंबाचा पाला। तर तो अंगणात झाड लावलेलं असतंच किंवा आजूबाजूला झाडं असतात, त्याच्यामुळे तो सहज मिळून जातो आणि कडुलिंबाच्या वासाने देखील कीड लागत नाही। लिंबाच्या काड्या टाकून घेते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही हा लिंबाचा पाला धान्य भरतानाही टाकू शकतात, पण मी हा आताच टाकून घेतलेला आहे। पूर्ण खालून वरून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हा उपाय केल्याने धान्य जास्त दिवस टिकतात, त्याला धनोर किंवा आळी वगैरे लागत नाही। ज्यावेळेला हा आपण तांदूळ यूज करतो त्यावेळेला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवूनच यूज करायचा। आता हे सर्व माझं मिक्स करून झालेलं आहे। तरी माझी ही कोठी आहे, 25 किलोची कोठी आहे। तर मी नेहमी धान्य कोठीमध्येच भरते, तांदूळ किंवा गहू। तर मी आता हे तांदूळ भरून घेते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी आता हे सर्व तांदूळ त्यात भरून घेते। आता हे तांदूळ भरून झालेत, त्यावर आता वरून पण मी कडुलिंबाचा पाला टाकून घेणार आहे। धन्यवाद।